मर्चंट नेव्हीमध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर बनायचं असेल तर तुमचं शिक्षण काय असायला पाहिजे आणि तुम्ही कसे जॉईन करू शकता. नमस्कार मंडळी, माझं नाव विनीत मेहर आणि मी काम करतो मर्चंट नेव्हीमध्ये आणि आज आहे माझ्या शिपूरचा 35वा दिवस. आज सकाळी नाश्ता करून गेलो कंप्रेसर स्टार्टर रुटीन करायला. ह्यामध्ये आम्हाला असे कॉन्ट्रॅक्टर्सचे कॉन्टॅक्ट्स काढून कार्बन जमलेला असतो तो साफ करायला लागतो आणि सगळी वायरिंग प्रॉपरली टाईट आहे की नाही हे सगळं चेक करावं लागतं. हे झाल्यानंतर त्यानंतर गेलो एमजीपीएस सिस्टमचा एनोड चेंज करायला. एमजीपीएस सिस्टम काय असतो, एनोड काय असतो हे दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर हा जुना एनोड बघा कसा झाला होता आणि ऍक्च्युअल मध्ये एनोड असा दिसतो. तर हा नवीन एनोड व्यवस्थित लावून आलो आपल्या जेवायला. बाकी सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न केला होता की जर तुम्हाला इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर म्हणून सेल करायचं असेल मर्चंट नेव्हीमध्ये तर तुमचं शिक्षण काय असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बीटेकची डिग्री असणे खूप गरजेचं आहे आणि ती पण इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि त्यामध्ये तुमचे मार्क 65% वरती असले पाहिजेत. हा क्रायटेरिया झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एखाद्या कंपनीची स्पॉन्सरशिप एक्झाम द्यावी लागते. ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला स्पॉन्सरशिप लेटर येतं. हे लेटर आल्यानंतर तुम्हाला एखाद्या ट्रस्टेड इन्स्टिट्यूट मधून ईटीओचा कोर्स करावा लागतो. हा बेसिकली कोर्स 4 महिन्यांचा असतो आणि ह्याची फीस 3.5 लाख ते 5 लाखापर्यंत असते. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला 8 महिन्याचा सी टाइम कंप्लीट करावा लागतो. हा सी टाइम कंप्लीट झाल्यानंतर ईटीओ सीओसी ची एक्झाम क्लिअर करावी लागते. ही एक्झाम झाल्यानंतर तुमच्या हातात सीओसी येते, ती म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी. सीओसी आल्यानंतर तुम्ही ॲज ए फुल फ्लेज इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर म्हणून शिपवर सेल करू शकता. बाकी आणखी काय डाऊट असेल तर तुम्ही मला डीएम करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.